बातमी आहे मनमाडमधून। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे गणेश धात्रक यांची आज बिनविरोध निवड झाली आहे। माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती संजय पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी आज बाजार समितीच्या सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली आहे। निवड प्रक्रियेच्या विशेष सभेमध्ये गणेश धात्रक यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे। या विशेष निवड सभेमध्ये गणेश धात्रक यांच्या समेत 11 सदस्य उपस्थित होते, तर विरोधी गटाचे 6 सदस्य गैरहजर होते। या निवडी प्रसंगी मनमाडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या निवडीनंतर समर्थकांनी फटाके फोडत ढोल ताशांच्या गजरात एकच जल्लोष केलाय। बाजार समिती हा काय राजकारणाचा अड्डा झाला नाही पाहिजे। कुठला पण सभापती असेल किंवा कुठला पण संचालक असेल याला वाटतं का ह्या बाजार समितीत आपण काम केलं पाहिजे। आपण बघाल तर प्रत्येक दीपक गोगड असतील किंवा संजीव पवार असतील यांनी त्यांच्या काळामध्ये जे जे प्रस्ताव बाजार समितीच्या हिताचे जे आहे ते प्रस्ताव त्यांनी GDR कडे किंवा त्या विभागाकडे सादर केले। आज काय त्याला मंजुरी कामी आली हीच मला शोकांतिका वाटतं। राजकारण हा अड्डा नाही झाला पाहिजे माझं मत।